इंडिया स्पोर्ट्स आणि कोटकर बॉईज या दोन संघांमध्ये हा सामना आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. व्हॉइस ऑफ बदलापूर तुषारजी शिंदे सरांचं आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे सह्याद्री क्रिकेट लीग मध्ये. सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन खराब आहे, पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. म्हणजे अवांतर धाव या चेंडूवरती आणि या अवांतर धावेने संघाचं श्री गणेश होत आहे. धावसंख्या आहे 1. गुंड्या स्पोर्ट्स आणि कोटकर बॉईज या दोन संघांमध्ये हा सामना. राजू गोलंदाज आहेत. लॉफ केला चेंडूला, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अनिकेत चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात अप्रतिम केली. दोन्ही संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. फुल टॉस चेंडू आहे. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. SCL चौकार. सात धावा धावफलकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश बोबडे आहेत. महेश आणि परशुराम ही जोडी. क्लीन बॉल प्लेड ऑन. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. महेश बोबडे बॅक टू द पवेलियन. गोलंदाज राजू आहेत. कोटकर बॉईज आणि सामना सुरू आहे गुंड्या स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव या चेंडूवरती. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. संग्रामने यादीच्या मॅच मध्ये 34 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती आणि सामना जिंकून दिला होता गुंड्या स्पोर्ट्स या टीमला. परशुराम आणि संग्रामने पार्टनरशिप खूप चांगली बनवली होती. 57 धावांची हुक केला आणि क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपल्या टीम साठी या नक्कीच 3 धावा वाचवल्यात आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या आहे 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रचंड वेग, प्रचंड वेग आपण पाहिलं आणि एसटीएनच्या पाठीमागे आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर पाटील आहेत. MS धोनीची आठवण करून दिली आहे समीर पाटील यांनी आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-9.
गॉर्जियस स्ट्रोक, चौकार. चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला आले, स्क्वेअर कट, फटका चांगला आपण पाहतोय, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक येतोय, हा दुसरा चौकार. परशुराम आणि फलंदाज संग्रामने यादीच्या सामन्यामध्ये 57 धावांची पार्टनरशिप बनवली होती. महेश जरी बाद झाला असेल तरी देखील आमच्यामध्ये गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता सिद्ध करताना परशुराम. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक, इनफिल्डच्या वरून, स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, SCL षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल, 23. चौकार षटकारांची आतिषबाजी होती या इनिंग मध्ये. परशुराम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फुल टॉस चेंडू आहे, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. या षटकातील हा तिसरा चौकार येतोय. संघनायक सरसेनापती अनिकेत वरती प्रत्येला चढवलाय. परशुराम ऑन फायर. परशुराम नावाचं वादळ निर्माण झालं या सामन्यामध्ये. 3 चौकार आणि 1 षटकार आलाय. अनिकेतचा खरपून समाचार घेतलाय या षटकामध्ये. धावसंख्या आहे 27. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे आणि क्षेत्ररक्षक घेत आहेत. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते 1च धाव. धावसंख्या आहे 28. फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते फक्त 1च धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 29 धावा धावफलकावरती आहेत. आज खऱ्या अर्थाने 14 सामन्यांचा शेड्यूल होता, परंतु आज उद्घाटनी दिवस, पहिला दिवस, त्यामुळे आज सामने नक्कीच उशिराने सुरू झाले. परंतु जर आज 11 किंवा 12 सामने जरी झाले तरी उद्या हा पहिला सामना, जर आज 12 सामने झाले फॉर एक्झाम्पल, तर उद्या 13वा सामना हा पहिला सामना खेळवला जाईल. लॉट्स प्रमाणे जो मॅच शेड्यूल आहे त्याचप्रमाणे सामने उद्या कंटिन्यू होतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि उद्या 8 वाजता पहिला चेंडू पडेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कोणतेही कारण चालणार नाही. उद्या नक्कीच शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्या जे आज काही सामने राहतील, 1 किंवा 2 सामने जरी राहिले तरी ते उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे सर्व संघांना ही विनंती असेल, वेळेच्या बाबतीमध्ये आपण आयोजकांना सहकार्य करायचं आहे. शॉर्ट आर्म पूल पाठवलाय, स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार.
धावसंख्या आहे 33. हाफ ट्रॅकर आहे, टॅप करता चेंडूला आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धावे चेंडूवरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर संत आणि सावध सुरुवात केली, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धाव बनवल्या. नक्कीच परशुराम नावाचं वादळ निर्माण झालंय या मैदानावरती आणि संग्राम देखील तेवढीच चांगली साथ देतोय. यावेळी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी समीर पाटील आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर कोटकर बॉईज या संघाचे MS धोनी, मॅन इन येलो CSK. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बीट, कीपर बीट, शॉट थर्डमॅनला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय. अडोतीस. डान्सिंग डाऊन द विकेट, इनफिल्डच्या वरून गॅप मधून लॉंग लेग, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. फलंदाज परशुरामच्या बॅट मधून. सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय परशुरामच्या बॅट मधून. अप्रतिम फटकेबाजी, ग्लोरियस बॅटिंग करतोय या सामन्यामध्ये. चौफेर फटकेबाजी, मिस्टर 360 परफॉर्मन्स दाखवतोय या इनिंग मध्ये. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48 धावा, 48. राजू आहे नवीन गोलंदाज आणि खराब क्षेत्ररक्षण, चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. फिफ्टी कंप्लीट. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावा आपण पाहू शकाल. राजू ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि झेल आय थिंक ड्रॉप झालाय. मिळते एक धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा या पुढील सामना असेल ठाणोबा विठ्ठलाई आणि सुखाई देवी 11 या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. मिळते एक धाव. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. आदरणीय संग्राम डाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सह्याद्री क्रिकेट लीग 2024 मध्ये सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री क्रिकेट लीग सीझन 6. काल त्यांचा वाढदिवस देखील होता आणि अतिशय थाटामाटामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्यांना आपण देऊया
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना करूया. बिलेटेड वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या आपण पाहू शकाल 5555. राजू चांगला गोलंदाज आहे. पहिल्या 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे राजू. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. महाजन सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या आहे अब तक 56. ठाणोबा विठ्ठलाई आणि विनंती असेल श्री सुखाई देवी 11 दोन्ही कॅप्टनला की आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच असेल या 2 संघांमध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि त्याला खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 58. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते. झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60. सरचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय पंच पाटील सरांच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 60. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक केलेत लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 61. 61 धावा. पुण्याच्या ड्राईव्ह केलंय. गॅप मधून चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. परशुराम आहे. धावबाची संधी विकेट डोक्यामध्ये आणि परशुराम बॅक टू द पवेलियन. धावबाच्या स्वरूपात परशुराम होतोय बाद. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे दफलकावरती.
धावसंख्या आहे 62. या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी होते करणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मिस्टॅमिंग आहे आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीत करण आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 64. शेवटच्या षटकामधील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 64. ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी आणि श्री सुखाई देवी 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. संग्राम डाकरे बड्डे बॉय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. व्हाईट बॉल येते. धावसंख्या 65. ओव्हर द विकेट. क्या बात आहे. बॅकपूलला जाऊन टॅप करता चेंडूला आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 66 आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. कोटकर बॉईज या संघासमोर गुंड्या स्पोर्ट्स या संघाने. टॉस आपण करूया. संग्राम डाकरे साहेबांच्या शुभ हस्ते ठाणोबा विठ्ठलाई ठाणेवाडी आणि श्री सुखाई देवी 11 केंबुर्नेवाडी या दोन संघांमध्ये असेल हा सामना. यस आपण टॉस करूया. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. आजच्या या दिवसामधील 10वा सामना असेल. श्री सुखाई देवी 11 या टीमने टॉस जिंकलाय. सामना असेल 5 षटकांचा. चार वाजून 45 मिनिटांनी सेकंड इनिंगला सुरुवात होईल. त्यामुळे विनंती असेल गुंड्या स्पोर्ट्सच्या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्या. गुंड्या स्पोर्ट्स संघ फिल्डिंग लावून घ्या आपण. सदुसष्ट धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आणि स्ट्राइक इनला फलंदाज आहे राजू. त्याला साथ देतोय फलंदाज अनिकेत उर्फ बंटी आणि गोलंदाज आहे या पहिल्या षटकामध्ये संजय सुतार. संजय सुतारने पहिल्या 2 मॅच मध्ये 7 विकेट घेतलेत. पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट हॉल.
पूर्ण केलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि एक नॅचरल अँगल ते निर्माण करतायत. कोटकर बॉईज या टीम समोर टार्गेट 67 धावांचा आहे, परंतु या संघाने यादीच्या मॅच मध्ये 9 चेंडूंमध्ये सामना फिनिश केला होता. हे विसरून चालणार नाही, परंतु गुंड्या स्पोर्ट्सच्या टीमची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. खास करून संजय सुतार एक विकेट टेकर गोलंदाज आहे, ज्याने 7 विकेट पहिल्या 2 मॅच मध्ये घेतलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. येतो हा डॉट बॉल. P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, सलग 3 चेंडू आले डॉट बॉल या पहिल्या षटकामधील. आणि P1च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज संजय सुतार. संजय सुतारकडे वेग नाहीये, परंतु वेरिएशन आहे. अचूक लाईन वरती गोलंदाजी आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. शॉट स्क्वेअर लेगला आणि मिळते 1 चेंडूवरती. जीवनदान मिळते फलंदाज राजूला आणि धावसंख्या 1. 67 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 1. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि फर्स्ट स्लिप मध्ये डाईव्ह लगावली होती. झेल पकडण्यासाठी प्रयत्न 100% केले होते आणि मिळते 1 धाव. आज नशीब देखील साथ देतोय. अनिकेत आणि राजू दोघांचे झेल सोडलेत. धावसंख्या आहे 2. 67 धाव बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. संजय सुतार फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय फलंदाज राजूच्या बॅट मधून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 59. एकोणसाठ धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये. आणि गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती परशुराम. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत आहे. ज्या अनिकेतने या आधीच्या सामन्यामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधून. 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण, पैकी थोडीशी खराब येते आणि मिल्टीच्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. इनफिल्डच्या वरून, मिड ऑफच्या वरून, लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून.
धावसंख्या आहे 14. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये. कोटकर बॉईज आणि गुंड्या स्पोर्ट्स एकाच कॅलिबरचे हे दोन संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे आणि दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत आतापर्यंत. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्वीपर कव्हरला संग्राम आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल आपण पाहू शकाल. 15 जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे. राजू स्ट्राइक इनला आहेत. एक षटकार आलाय राजूच्या बॅट मधून. आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. महेश होते यष्ट्यांच्या पाठीमागे आणि लाऊड अपील केली होती महेशने आणि पंचांनी ती अपील फेटाळली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. पुन्हा एकदा अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळल्याने चेंडू थोडासा उशिराने आला. येथे हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल कोटकर बॉईज या टीम वरती आणि प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. यस, बॅट फर्स्ट हा निर्णय घेतलेला आहे श्री सुखाई देवी 11 या टीमने. टॉस जिंकून पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सलग आलाय हा तिसरा डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 52. गोलंदाज आहेत महेश. क्या बात आहे, अप्पर कट. आठवण करून दिले वीरेंद्र सेवकची. पाठवलाय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. अपिश अँड पनिश. चौकार की षटकार. पंच अजूनही विचारतायत ये चौकार. महेश आणि बंटी एकाच गावातील खेळाडू आहेत त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहू शकाल या षटकामध्ये, कारण की महेश आणि बंटी एकाच वाडीतील हे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. चोख प्रत्युत्तर दिलंय महेशने अनिकेतला दुसऱ्या चेंडूवरती आणि शांत ठेवलाय. धावसंख्या आहे 19. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज आहे. ऑन साइडला लॉफ केलाय क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल आणि अप्रतिमा झेल पकडलाय मिड विकेट सीमारेषेवरती. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का. संघनायक बंटी बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती पुन्हा एकदा बॅकपोर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या अस्थिर आहे 19 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजूनही 48 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय युवराज भोसले आणि संजय सुतार
यांच्या गुंड्या स्पोर्ट्स या टीमने. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि एकदम मिळते या चेंडूवरती. लेग बाईज आहे. पायाला हा चेंडू स्पर्श झाला होता आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 20. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. महेश पुन्हा एकदा अर्ली बॅट स्विंग पाहिला आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. पहिल्याच चेंडूवरती महेशचं स्वागत केलं होतं चौकाराने. त्यानंतर आपण पाहिलं चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे महेशने. धावसंख्या आहे 21. अजूनही 46 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये कोटकर बॉईज या टीमला. आणि यस बॅटची कडा, फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. राजू बॅक टू द पवेलियन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 46. क्या बात आहे. फिंगर रोल केले होते. लेग कटर हा चेंडू आपण पाहिला. संजय सुतार गोलंदाज आहेत. 11 चेंडू आणि 46 धावांची अजूनही गरज आहे या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी होते संजय सुतारच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? दुसरी धाव देखील झाली पूर्ण. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 23. हाफ ट्रॅकर आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 1 फॉर दी ओव्हर. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 24. एकतर्फी सामना सुरू आहे कारण की समीकरण कठीण होत चाललंय या मॅच मध्ये. कोटकर बॉईज या टीम समोर शॉर्ट अंबोल केला टीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल डबल ने काही फरक पडणार नाहीये गुंड्या स्पोर्ट्स या संघाला. धावसंख्या आहे 25. अजूनही 42 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय युवराज भोसले यांनी. या स्पर्धेमधील आतापर्यंत 8 विकेट घेतलेत गोलंदाज संजय सुतार यांनी. पहिली हॅट्रिक देखील नोंदवली आहे. पहिलं फायफर देखील पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. एकाच षटकामध्ये 5 विकेट आणि विकेट हॅट्रिक देखील पूर्ण केली होती. संतोष येतोय नवीन फलंदाज. बेचाळीस धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न केला होता आणि येथे हा डॉट बॉल. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 42 या सामन्यामध्ये.
पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. फिल्डिंग विवरचना ही चुकीची आहे सांगत असताना पंच, आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अंतिम षटक. गोलंदाज आहेत चंदू आणि समीर पाटील स्ट्राइक इनला आहेत. फ्री हिट आहे. फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये. एकच धाव मिळते या चेंडूवरती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे गुंड्या स्पोर्ट्स या टीमने, परंतु नेट रन रेट देखील फार मोठे इम्पॅक्ट येऊ शकेल जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये लीग सामने असतील. उद्याच्या दिवसामध्ये अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 29-29. या पुढीलच्या सामन्यामध्ये ठाणोबा विठ्ठला 11 या टीमला विनंती असेल प्रथम आपलं क्षेत्ररक्षण करायचं आहे, कारण की टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली श्री सुखाई देवी 11 या टीमने. त्यामुळे ठाणोबा विठ्ठला 11 या संघाला विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचं आहे. हा सामना जेव्हा संपेल तेव्हा आपल्याला त्वरितच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फुलटॉस चेंडू आहे. गॅप मधून स्लाइस केलंय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आहे का नाही? पंच चौकार आहे का? आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि येतो हा डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या षटकामधील. विनंती असेल ठाणोबा विठ्ठला 11 या टीमला की आपण देखील सज्ज राहायचं आहे, कारण की टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे श्री सुखाई देवी 11 या टीमने. आणि यस सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे गुंड्या स्पोर्ट्स या टीमने. फार मोठा विजय मिळवलाय. अभिनंदन गुंड्या स्पोर्ट्स या संघाचं. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच परशुराम, ज्याने बनवल्या 35 धावा पहिल्या इनिंग मध्ये. मॅन ऑफ द मॅच आहेत परशुराम.